लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा 4 फेब्रुवारीला समाधी दिन असल्यामुळं स्वामी गगनगिरी महाराज भक्त परिवाराच्या वतीनं गंगामाई घाट या ठिकाणी महाभंडाऱ्याचं आयोजन केलं गेलं. गेली 17 वर्षांपासून गंगामाई घाटावर महाराजांच्या समाधी दिन सोहळ्यानिमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांनी दिलेल्या संदेशानुसार पंचमहायज्ञापैकी अन्नदान हा यज्ञ सर्वात महत्त्वाचा आहे. गोरगरीब आणि भुकेलेल्यांना अन्न देणं म्हणजेच हा यज्ञ, आणि या यज्ञामुळं आपल्या 5 पिढ्यांचा उद्धार होतो, असं महाराजांचं म्हणणं होतं. तर आज 4 फेब्रुवारी समाधी दिनानिमित्तानं सर्व भक्तपरिवार एकत्रित आला आणि या अन्नदान यज्ञामध्ये आपलं योगदान दिलं. याविषयी किरपाल डंग यांनी माहिती दिली आहे. महाराज जेव्हा जेव्हा संगमनेरला यायचे, महाराजांचा मुक्काम गंगामाई घाटावर असायचा आणि महाराज कपाला स्नानाला जायचे. आणि महाराजांचं काय म्हणणं असायचं, हा अमृताचा काठ फार भाग्यवान आहे म्हणे. अख्ख्या जगाला त्रास होईल पण अमृताच्या काठाला कधी त्रास होणार नाही. महाराज प्रवरा नदीला अमृता म्हणायचे. आणि महाराज काय म्हणायचे, हे पुण्यवान सगळा परिसर आहे, हा सगळा जो आपला परिसर आहे हा पूर्ण पुण्यवान आहे. महाराज इथे फार आनंदी राहायचे. त्यामुळे आम्ही इथेच महाराजांच्या जिथे मुक्काम करायचे तिथेच आम्ही दरवर्षी सालाबादाप्रमाणे भंडारा चालवतो. महाराज आता जे महाराजांचे बोल होते 2025 नंतरचा काळ फार भयानक आहे आणि ते आता दिसून राहिलं आपल्याला. येणारा काळ आहे तर देवाच्या मार्गाने चाला, देवाची भक्ती करा, अन्नदान करा, भंडारे करा आणि देवाच्या नुसार वागा, वागणूक ठेवा, नीतीने वागा. त्यांनी काय होईल का देव तुमच्या पाठीशी कायम उभं राहिला. आणि संगमनेर महाराजांचं फारच म्हणजे फारच प्रेम होतं आणि संगमनेर अख्खा तालुका भक्त महाराजांचा. सगळे मनापासून करतात जे करतात. आणि भूकंपाच्या वेळेस पण महाराजांनी बरोबर आपल्याला वाचवलं. इथं आपला भूकंप रत्नागिरीला काढला महाराजांनी. आता हे काही हे नाही पण जे 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 आहे ते घडले ते आम्ही सांगतो. महाराजांची मिरवणूक होती, महाराज पाण्यात बसले दिवसभर. पहाटे 11 वाजताची मिरवणूक संध्याकाळी 5ला सुरुवात झाली. महाराज पाण्यात होते, हत्तीवर बसले. मग मिरवणूक झाल्यावर दुसऱ्या दिवशी आलो आम्ही इथं सकाळी, तर संभाजीराजे थोरात होते. त्यांना म्हणले का हो थोरात, एखादी बिल्डिंग पडली का नाही? नाही म्हणे महाराज, म्हणजे आपण इथला भूकंप लांब काढू तेव्हा 400 किलोमीटरवर आणि ते रत्नागिरीच्या समुद्रात काढलं महाराजांनी. तर महाराजांचं सगळ्या संगमनेरवर प्रेम आहे आणि संगमनेरचा माणूस हा भक्तिमय आहे. तिथं भंडारे सारखे चालू असतात. इथले लोक फार भक्तिवान आहेत सगळे. कणोलीला पण आहे. आता आज जो आहे तारखेनुसार 4-5 ठिकाणी होतो, तिथीनुसार खोपोलीला होतो पुण्यतिथीचा कार्यक्रम. तारखेनुसार आपला राजू पितरताई ते सगळे करतात. पिंपरी चिंचवडला होतो. जे बाकीचे सगळे आश्रम, आता आपल्याला आश्रम जरी नसलं तर या आश्रमाचं ठिकाण आपण महाराजांचा आश्रमच समजतो. इथं ओझर खुर्दला पण होतो आणि आपण त्या हिशोबाने तारखेला सगळे येतात, करतात सगळे. तर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्तानं संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनी भेट देऊन महाराजांचं दर्शन घेतलं आणि भक्तांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. विश्वगौरव विभूषित परमपूज्य गगनगिरी महाराज समाधी दिन सोहळा
या सोहळ्यानिमित्त जे काही भव्य अखंड अन्नदान आयोजित केलेलं आहे त्या अन्नदानाचे आयोजक किरपल डंग, ॲडव्होकेट परबत शिंदे, मुरलीधर देशमुख, बाळासाहेब ताजने, राजूशेठ म्हाताडे आणि सुनील यांनी जे काही अन्नदानाचा आज इथे भंडारा ठेवलेला आहे त्या भंडाऱ्यासाठी आमदार अमोल भाऊ खताळ यांना आमंत्रित केलं. भाऊ काही येऊ शकले नाही, भाऊंना मुंबईत कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे तसेच त्यासाठी त्यांची सौभाग्यवती नीलम उपस्थिती दिल्याबद्दल आणि मला बोलवल्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. संगमनेर शहर आणि परिसरातील हजारो नागरिकांनी इथं महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्त परिवाराच्या वतीनं महाराजांची आरती झाली. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.